घेतो या तुमच्या दोघांचा घेतो ना तोपर्यंत सर राहू दे. हा सर येईपर्यंत तुमच्या दोघांचा घेतो. हा नाणेघाटातलं नाणे टाकायचा हा दगडी कुंभ आहे. त्या कुंभामध्ये टॅक्स म्हणून घाट चढून येणाऱ्यांनी कुंड म्हणायचा ना सर. कुंड किंवा कुंभ रांजण आहे. ग्रामीण भागात त्या रांजणात पुण्यातून सर आता एकटे राहते त्यांचा गंगे सरांचा रांजणात हा सर घ्या. चला हो बस माझा पण निघाला. हो काढतोय ना. काय नाव तुमचं? माझं नाव सुरेश डाके. हा अच्छा. कुठलं गाव राहता तुम्ही? इथलंच आहे मी. गाईड आहे. बर बर बर. अच्छा. द्या ना आम्हाला माहिती द्या ना. नमस्कार सर, माझं नाव सुरेश डाके, राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9359764775. मी इथला स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणेघाटाबद्दलची, गोण्या घाटाबद्दलची, रिवाज वॉटरफॉलची, जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती देणार ती आपण ऐकायची. प्रथमतः तुम्ही खूप दुरून आलाय, पुण्यातनं आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जन्मभूमीमध्ये आलाय. जीवधनगडाच्या पायथ्याला आलाय, नाणेघाटाच्या माथ्यावर आला. प्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत करून अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो. तर नाणेघाट म्हणजे काय? इथं नाणेघाट पहिला नव्हता. आता इथं भारतातले नाही, जगातले नाही, महाराष्ट्रात नाही, सगळे लोक इथं यायला लागलेत. जगभरातले लोक इथे यायला लागले. इथं येऊन काय करतात? फोटोच काढतात आणि निघून जातात. नाणेघाट तर आलोय आपण. इथं कशाला? इथं गंगा वाहत नाही, इथं मंदिर नाही, इथं काय नाही तुम्हाला बघायला. पण एक वैशिष्ट्य याचं सांगायचं, नाणेघाटाचं म्हणजे हा होता प्राचीन व्यापारी मार्ग. आणि इथं पाण्याची गंगा वाहत नसून इथं माणसाची गंगा वाहणारा घाट होता या काळातला. हा लोणावळा खंडाळापासून तिकडे 12 मावळ आहे. तिथपासून अशा डोंगर दऱ्या. लोणावळा खंडाळा रस्ता आपला आत्ता झालेला आहे. माळशेज घाट आता झालेला आहे, खोडाळा आता झालेला आहे, जव्हार आता झालेला आहे, कसारा आता झालेला आहे, शेवटी तिकडे कांचनबारीचा घाट आहे. हे सगळे सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये घाट फुटले. ते आत्ता फुटले 15-20 वर्षामध्ये. त्या काळामध्ये इथं काहीच नव्हतं. इथं हा सुद्धा रस्ता नव्हता. तेव्हा मी त्या नाणेघाटाबद्दलची तुम्हाला माहिती सांगतोय. नाणेघाट म्हणजे काय? नाणेघाट इथं नव्हता. आणि त्यावेळी राज्य होतं सातवाहनांचं. गौतमीपुत्र सातकर्णी राजा म्हटलं त्याला. गौतमीपुत्र म्हणजे आईचं नाव सांगणार राज्य असणार आहे. गौतमीपुत्र सातकर्णी राजा, नागनिका राणी, शिमुख नाव त्यांच्या सासरा, 3 मुलं आणि असं त्यांचं राज्य त्यावेळेला चालेलं असायचं. ते कुठं राहत होते हे माहित नाही आपल्याला. आता आपल्या राजाचं थोडक्यात उदाहरण घ्यायचं. आपला मोदी राजा कुठं राहतोय आपल्याला काय माहित नाही. त्याला किती मुलं येतं, बाळं येतं, बायका आपल्याला काही माहित नाही. तसं तो सातवाहन राजा होता. कुठं राहत होता हे माहित आहे, पण राज्य बाकी त्यांचं होतं. आणि त्यांचं राज्य असताना त्यांची राजधानी होती पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर. आता जुन्नर आमचं खूप महत्वाचं आहे. जुन्नर हे आमच्या पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुका म्हणजे हे टोकावरचं गाव आहे. देश आणि कोकणाला जोडणारा हा रस्ता त्यावेळेला नव्हता, पण आता नंतर झाला. आणि मग त्यांचं राज्य असतं ना, त्यांना जर नाल्या सफाऱ्यावरून, मुंबईवरून कल्याण मार्गे, नाणेघाट मार्गे, जुन्नर नगर नेवासा मार्गे जर त्यांना पैठणला जायचं असेल तर ह्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये कुठे रस्ते नसायचे. त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर पडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधान्यात जाता येईल किंवा नाल्या सफाऱ्याला मुंबईला जाता येईल. आणि म्हणून त्यांच्याकडे त्या काळाकडे बौद्ध भिक्षुक लोक म्हणायचे. बौद्ध भिक्षुक म्हणजे ते खूप कष्टाळू लोक असायचे. आणि ते तुम्हाला आता जुन्नर तालुक्यात आले तुम्हाला लेणी, जवळजवळ 700 लेणी तुम्हाला जुन्नर तालुक्यात बघायला. या लेणी त्यांनीच केलेल्या आहे सगळ्या बौद्ध भिक्षुक लोकांनी. आणि घाट फोडायचे आता जसे आपले हे रस्त्याचे कामं डांबराचे ठेकेदार करतात तसे ते ठेकेदार होते त्या काळात. नाना आणि गुन्हा नावाचे. मग त्यांना सगळ्या ह्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या दाखवल्या. तर तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडून देऊ शकता. आणि मग त्यांनी सगळं बघितलं हे आणि कुठंच पसंती केली आणि ते नाणेघाटामध्ये आले. तिथे येऊन त्यांनी कारचा दगड पाहिला. कार आहे घाटाला म्हणजे असे धागे गेलेला दगड बघा समोर भिंतीसारखा. एक कप्पा काढला का दुसरा भिंतीसारखा दिसतो आपल्याला. आणि असा दगड बघून त्याने तो घाट फोडायला घेतलेला आहे कधी पहिल्या शतकामध्ये 2023 वर्षापूर्वी. आणि मग त्यांनी खाली एक विहीर काढली, 2 बारवा काढल्यात आणि घाटाची बांधणी करतो. तीच दगड काढायची, बांधत यायचे, तिकडे जायचे, इकडे यायचे, तिकडे जायचे. आता इथून जायला तुम्हाला त्रास होईल. पण तिथून खाली 5 किलोमीटर जर चालला तुम्ही तर तुम्हाला एकदम वळणाचे रस्ते, दम लागल्यासारखं वाटणार नाही तुम्हाला. तिकडे जायचं पुन्हा इकडे, पुन्हा खाली कोणतं गाव आहे?
खाली वैश्याखरे म्हणून गाव आहे, नंतर सांगतो तुम्हाला. आणि मग असा रस्ता करीत 5-5 मिनिटाला पाण्याच्या कुंड्या काढत आला, 12-12 मिनिटाच्या पाण्याच्या कुंड्या काढल्या. हां, त्या टायमाला आज आपण बिस्लरी घेऊन फिरतोय, पाणी घेऊन फिरतोय, तिथून जाणाऱ्या लोकांना पाणी कुठं होतं, त्याला पाणी पिलं जायचं ना. हां, नॅचरल पाणी. आणि मग असं करत तिथं विश्रांतीगृह आहे खाली थोडंसं असं 25 बाय 30-35 असं विश्रांतीगृह आहे. किंवा विश्रांतीगृह गेलं तिथं 6 कुंड्या आहेत पाण्याच्या. परत तिकडल्या बाजूला एक कुंडी आहे पाण्याची, तिकडे छोटंसं विश्रांतीगृह आहे. तिथं थोडंसं वर गेल्यावर त्या पायऱ्यांजवळ मग हनुमंताचं मूर्ती आहे, तिथं 2 कुंड्या आहेत पाण्याच्या. इकडे आलीवर रांगण आहे, इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथं शंकराची पिंड आहे, लेणी रांगणाचं काय पाण्यासाठी सांगतं, थांबा तुम्ही सगळं सांगतो तुम्हाला. आणि मग सगळा तो घाट करत आलेला आहे वरती. आणि मग सातवाहनाला जाण्या येण्याचा मार्ग सोपा झालेला आहे. इकडं नाल्या सोपाराला जायचे का इकडं मुंबईला जायचे. आणि मग तो सारा गोळा केला जायचा त्याच्या काळामध्ये. सारा गोळा करायचा तिकडं आणि मग याच्यामध्ये येऊन साठला जायचा. आणि मग त्यांचा तो झालाच हो, त्यांचा तो सारा साठला जायचा, तो पोच केला जायचा, तो लपवला जायचा. आणि मग नंतर असं प्रकार घडलाय का इथं प्राचीन व्यापारी मार्ग म्हटलं या मार्गाला, प्राचीन व्यापारी मार्ग. इथं हा दिसतो आपल्याला, हा जुन्नर नगर नेवाशापर्यंत असा पैठणपर्यंत राजधानीपर्यंत असा हा प्रमुख ठिकाण असायचे व्यापाराचे. आणि मग त्यांचा तो व्यापार सुरू झाला. मग व्यापार म्हणजे सगळे लोक इथं यायचे व्यापारात. आणि कुठे जास्त रस्ते नसायचे, देश आणि कोकणला जोडणारा एवढा एकमेव रस्ता असायचा. त्यामुळे व्यापार करायचा जायचं तर आपल्याला मुंबईला जायचं आहे, तिकडे नाल्या सोपाराला जायचं का तिकडून इकडं तुमच्या नगरपर्यंत, पुण्यापर्यंत, पैठणपर्यंत जायचे, असा व्यापार चालू झाला. आता प्रत्येक व्यापाऱ्यानं इथं माळरान असायचं, त्या माळरामध्ये त्या गोण्यांचा व्यापार असायचा पहिला. गोण्या का तर त्या गाढवांवर, टोणग्यांवर, बैलांवर लादायला सोप्या असायच्या. मग त्या पुण्याकडचे व्यापारी आले का ते गोण्या ठेवायच्या, त्या गोण्या बैलांवर, गाढवांवर, टोणग्यांवर लादल्या जायच्या. 5 किलोमीटर खाली पोच केला जायच्या. कालचे व्यापारी आले का त्यांच्या गोण्या आणल्या जायच्या, इथं ठेवल्या जायच्या आणि बैलगाडीमार्फत जुन्नरला म्हणजे उपराजधानीला त्या पोच केला जायच्या. असा हा व्यापार चालू असताना प्रत्येक व्यापाऱ्यानं नागनिका राणीनं चांदीचं नाणं काढलं होतं, चना होतं त्या काळामध्ये. मग ते नाणं प्रत्येकाने याच्यात टाकायचे. हा जकातीचा रांजण म्हटले त्याला. तुम्ही म्हणले ना हा काय आहे, याला जकातीचा रांजण म्हणजे आजचा आपला टोल नाका. हा, प्रत्येकानं नाणं टाकल्याशिवाय खाली जायचं नाही, नाणं टाकल्याशिवाय वर यायचं. असं करता थोडा व्यापार म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला. दिवसाला 2-3 वेळा चांदीच्या नाण्याने रांजण भरला जायचं. तुम्हाला सांगून गेलो तर पाण्याची गंगा वाहत नव्हती, तर माणसाची गंगा वाहणारा गणपती. आता 2-3 वेळा जर रांजण भरत असेल तर मग तो ठेवायचा कुठे? रोज जर एवढं धन सापडायला आलं तर मग ठेवायचं कुठे? पण त्याच काळामध्ये त्यांनी वरती हा जीवधन किल्ला तयार केला. हा दिसतो हा जीवधन किल्ल्याला जुन्नर दारावजी आहे, कल्याण दारावजी आहे, जिवाईदेवी मंदिर आहे, शांताराचं मंदिर आहे, सगळीकडे तट बांधले, 20 बाईस पाण्याचे हौदे. आणि बायनं कसं कोठार तयार केलं त्यांनी, असं 50 फूट 70 फूट आणि 150 फूट आतमध्ये अंदर वरती लावून आपल्याला आतमध्ये बघायला लागते. आणि मग ते रोज ही नाणी काढायची आणि वरती नेऊन ठेवले जायचे. त्याचं नाव काय ठेवलं? जीवधन. जीवाला लागणार धन ते वरती ठेवलं जायचं म्हणून त्याचं नाव जीवधन. आणि नानानी घाट फोडलं म्हणून याचं नाव नानाघाट, किंवा नाणं टाकायचं म्हणून याचं नाव नानाघाट, किंवा नागनिका राणी म्हणून याचं नाव नानाघाट. आता त्याचा आहे नंतर सांगतो तुम्हाला. आणि मग त्याचा धाकटा पण होता गुन्हा नावाला, त्याला सांगितलं बाबा पण वयोवृद्ध झालेली आहे. आणि मग ती संपली. त्या 3 मुलांनी आपले आई वडील गेल्यावर जसे आपण त्यांचे फोटो वगैरे काढून ठेवतो तशा तिथं 3 मूर्ती कोरून ठेवल्या होत्या त्या 3 मुलांनी. आता खाली त्या गुंफेमध्ये 3 मूर्ती होत्या. मूर्ती आज आपल्याला बघायला नाहीत, मूर्तीचे पाय दिसतील. आता पहिली जे मूर्तीचे पाय दिसतील आपल्याला ते शिमुक राजा होता. तो शिमुक राजा म्हणजे सातवाहन राजाचा संस्थापक होता. त्याचे मूर्तीचे पाय दिसतील आपल्याला, वरती नाव आहे शिमुक राजा. दुसरे मूर्तीचे पाय दिसतील ते नागनिका राणीचे. तिसऱ्या मूर्तीचे पाय दिसतील सातकर्णी राजाचे पाय आहेत. असे त्याची वरती नाव आहेत आणि खाली पाय आहेत. आपल्या मूर्ती तोडणारे राजे आपल्याकडे काही दिवसापूर्वी होऊन गेले, त्यामुळे आज आपल्याला मूर्ती बघायला नाही. आणि मग सातवाहनांचं राज्य संपत आलेलं आहे. जवळजवळ 400 वर्षे सातवाहनाने राज्य केलं. आपल्या आताच्या राजांसारखं नाही, 400 वर्ष राज्य करणारे लोक होते. 400 वर्ष राज्य केलं आणि मग सातवाहनांचं राज्य केलं. अनेक राज्य येऊन गेलेत. मग अनेक शाया आल्या, आपल्याला सगळ्या माहिती आहेत. आम्ही शामकीशाही, निजामशाही, तमकीशाही, सगळ्या शाया आल्या, पण एक पण शाही तर टिकली नाही. ज्याला आपण आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जन्म झालेला आहे. आणि मग महाराजांना सांगायची काही गरज नव्हती. मग महाराजांनी हाच प्रकार केलेला आहे. आता जिथं ही नाणी ठेवायची जागा होती तिथं आज तिथं बोर्ड लिहिलेला आहे, धान्य कोठार. जसा शिवाई देवीला महाराजांनी जीव लावला तसा इथे जिवाई देवीला पण जीव लावलेला आहे जीवधन किल्ल्यावर. आणि मग सगळे गड किल्ले आता इकडे भैरवगड आहे, हरिश्चंद्रगड आहे, नवरा नवरीचा डोंगर आहे, वराड्या डोंगर आहे, दौंड्या डोंगर आहे. दौंड्या डोंगर म्हणजे इटालियाचं विमान पडलं होतं 5 जुलै 1962 ला. 94 लोक त्याच्यावरती खराब झाले त्या काळामध्ये.
त्या विमानाचे अवयव सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतात. अजून आता तो दमड्या डोंगर आहे, पुढे हनुमानगड आहे, निमगिरीगड आहे, हडसर किल्ला आहे. हडसर किल्ला बघून गेला का तुम्हाला माणिक देवाचं विद्या केंद्र बघून लेण्याद्री वजर करून तुम्हाला शिवाई देवीला असा 40 किलोमीटरचा मार्ग, 42 किलोमीटरचा. तर जीवधनकडे येऊ. जीवधनवर महाराजांचं चांगलं लक्ष होतं, कारण इकडे कल्याणला जाण्याचा एकमेव मार्ग एवढाच होता त्या काळामध्ये. आणि मग जसं बुवा तिकडे कल्याण लुटायचं होतं त्या टायमाला इथूनच आपले मावळे गेले आणि इकडे कल्याण लुटले. कल्याण लुटून काय आणलं होतं, सोनं नाना पैसा अडका चांदी काय आणलं असेल ते, आणि एक लिरिस आणली होती. फोटो काढून दरीचा नाही लोक जातात खाली. त्याने ती गेली ना सगळी पोरं. पोरं गेली होती आपल्याला पण 2 पाय आहेत. खाली शेवाळे. हा काका बघा इकडं आता तुम्ही. पाणी गाव तिथं पाणी थोडे नाही नाही का इथं पाणी घ्या ते थोडा सर या 2 मिनिटं काका ये सब करना तो तुसी आज इधर ये नहीं होना नहीं बताओ नहीं होना है. थोड़ा आगे रुक रही है बाबा, आगे रुक थोडा. काका रेलिंग कशी उभे राहा म्हणजे गाडी आली पाहिजे. याच जेलमध्ये बंद आहे काका आमचे, जेलमध्ये बंद आहे. आता घ्या आता कैदी बरोबर दिसतात. आहे बा इकडे इकडे घ्या जेलमध्ये बंद आता प्रॉपर जेल. आता प्रॉपर जेल मध्ये आले. बस तुम्ही ते रिक्वेस्ट करा ना बाहेर काढा म्हणून. आता हे घ्या. हे आजा आता सुटका झाली म्हणजे जेल आता सोडलं तुम्हाला काय. आता कसं सर नाणे गटामध्ये आल्यासारखं तरी वाटलं ना. पाहिलं म्हणजे इथपर्यंत. हो मग चला आता याकडून या 2 ठिकाणी घाण केलेली कुत्रे. करून घेतो आम्ही. गुन्हा गाठ सर गुन्हा हा दिसतो हाच गुन्हा गाठी. हा तो आता आपण नाही ना पुढे जाऊ शकत सर. तिथून निम्मा आलाय 70% आणि पुढे राहिलाय. तेव्हा काका हो तो दिसणार बघा नाही ते ते. कसं लावते बघा ते. तिकडून दिसेल ना. हा तिकडून हा तिकडूनच सर असंच आहे गडबड. ते पण रेलिंगच आहे त्याला. नाही पण तिकडून दिसेल का नाही सांगतात. तुमच्या मागं लागलं बघा. दिसेल का तिकडून. त्याने हातात पाहिलं ना सर. कॅमेरा वगैरे मोबाईल उघडायचा. पाऊस आहे बरं का साहेब.